उदगीर शहरातील अशोकनगर येथे राहणारा मयत तुकाराम गणपत कांबळे याचा मृतदेह उदगीर येथील बनशेळकी तलावात दिनांक 21 मे 2024 रोजी सापडला। मयत तुकाराम गणपत कांबळे याचा राजू उर्फ गोरख डोंगरे याच्या मुलीशी प्रेम संबंध होते। फेब्रुवारी महिन्यात साईनाथ राजू डोंगरे याने मयत तुकाराम गणपत कांबळे यास डोक्यात दगड घालून जबर मारहाण केली होती। या विरोधात सरकारी दवाखान्यात उपचार करत असताना MLC दाखल करण्यात आली। राजू उर्फ उत्तम डोंगरे व त्याचे कुटुंब मयत गणपत तुकाराम कांबळे यास सतत जीवे मारण्याच्या धमक्या देत होते। राजू उर्फ उत्तम गोरख डोंगरे हा एका अनोळखी व्यक्तीस सांगून मयत तुकाराम गणपत कांबळे यास दिनांक 20 मे 2024 रोजी सकाळी अंदाजे 8 ते 9 च्या दरम्यान घरातून बोलावून घेऊन गेले। त्याच दिवशी मयत तुकाराम गणपत कांबळे रात्री घरी परत आलाच नाही। दिवसभर मुलाचा शोध घेतला पण तो सापडलाच नाही। 21 मे 2024 रोजी सरकारी दवाखान्यात अनोळखी प्रेत आल्याची माहिती मिळाल्यावरून मयताचे वडील व मयताचे भाऊ यांना अनोळखी प्रेत त्यांचा मुलगा असल्याची खात्री झाली। त्याचा जीव मारून मृत शरीर बनशेळकी तलावात टाकण्यात आले। मयत मुलगा पोहण्यात तरबेज होता, त्यामुळे तो पाण्यात बुडून मरण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही। मुलाचा जीव मारण्यात राजू उर्फ उत्तम गोरख डोंगरे, साईनाथ राजू डोंगरे यांच्यासह त्यांनी लावलेल्या गुंडाचा हात आहे, असा आरोप मयताचे वडील गणपत तुकाराम कांबळे यांनी पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण यांना निवेदन देऊन केलेला आहे। यावर पोलीस प्रशासन काय करतील याकडे उदगीरकरांचे लक्ष लागले आहे।